नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2024 अतिसंभाव्य प्रश्नसंच घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? भारतामध्ये एकूण सध्या आपल्याकडे एकूण किती राज्य आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। सध्या भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत। ऑप्शन क्रमांक 4 बघा, या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे, जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत यांची रचना खालीलपैकी कोणी केली होती? जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे, यांची रचना खालीलपैकी कोणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत जन गण मन यांची रचना ही केलेली आहे। बघा प्रश्न क्रमांक, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोर हा घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, गायकखुरी आणि आंबागडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा, गायकखुरी आणि आंबागडचे डोंगर कोणत्या एका जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। गायकखुरी आणि आंबागडचे डोंगर महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारा या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते ठिकाण हे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। बघा प्रश्न क्रमांक 6 बघा, पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वत या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या एका नदीचा उगम होतो? भीमाशंकर या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या एका नदीचा उगम होतो? बघा विद्यार्थी, भीमाशंकर या ठिकाणी भीमा या नदीचा उगम होतो। बघा प्रश्न क्रमांक 7 बघा, नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा या नद्या कोणत्या एका नदीच्या उपनद्या? नळगंगा, काटेपूर्णा, बाणगंगा या सर्व नद्या कोणत्या एका नदीच्या उपनद्या आहेत? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। या सर्व नद्या पूर्णा या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत। बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? बघा विद्या, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। भीमा नदीखोरे हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं ते नदीखोरे आहे। तर गोदावरी खोरे महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचं आहे। भीमा नदीखोरे हे दुसऱ्या क्रमांकाचं नदीखोरे आहे। बघा मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं देवस्थान आहे? मांढरदेवी हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं देवस्थान आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। विद्यार्थी मित्रांनो, मांढरदेवी हे देवस्थान सातारा जिल्ह्यामध्ये ते देवस्थान आहे। बघा प्रश्न क्रमांक 10 काय आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील। सन 1935 या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 11 काय आहे, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता एक रोग होऊ शकतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनोमिया हा रोग होऊ शकतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 12 बघा, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या बघा 46 एवढी मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांची
एकूण संख्या असते। बघा प्रश्न क्रमांक 13 काय आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक डीजीपी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सध्या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक या रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्यात सध्या पोलीस महासंचालक आहेत। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 14 काय आहे, कोहिमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? कोहिमा हे शहर खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील कोहिमा नागालँड या राज्याची राजधानी। ऑप्शन क्रमांक 1 बघा आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 15 काय आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना कोणत्या एका शहरामध्ये केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाज यांची स्थापना पुणे या शहरामध्ये केली। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 16 पहा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामध्ये। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 17 बघा, संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पहा, संसदेच्या 2 अधिवेशना कालावधी हा 6 महिने एवढा असावा लागतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 18 पहा, खालीलपैकी कोणते खत असतात ते रोपांना समतोल आहार पुरवतात? खालीलपैकी कोणते खते असतात ते रोपांना समतोल आहार पुरवतात? विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्वपूर्ण आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं करेक्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, कंपोस्ट हे खते रोपांना समतोल आहार पुरवतात। बघा ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणतं? मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र पुढीलपैकी कोणतं आहे? तर परळी हे मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, माझगाव डाक हे पुढीलपैकी काय? माझगाव डाक हे पुढीलपैकी काय आहे? बघा विद्यार्थी, माझगाव डाक या ठिकाणी काय तर जहाज बांधणी केंद्र माझगाव। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होतो। बघा प्रश्न क्रमांक 21 बघा, कोकणामधल्या नद्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? बघा कोकणामधल्या नद्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, कोकणामधल्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। प्रश्न क्रमांक 22 बघा, खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली? बघा खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ? महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, सन 1930 या वर्षी महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलेली चळवळ आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा, कलम 280 हे कशा संबंधीचं कलम आहे? बघा कलम 280 हे कशा संबंधीचं कलम आहे? तर कलम 280 हे वित्त आयोग यांच्या संबंधीचे ते कलम आहे। बघा प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? तर कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा, भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येतं? भारतीय संविधानाप्रमाणे
आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? बघा, आणीबाणी ही 3 प्रकारे अंमलात आणता येते. प्रश्न क्रमांक 27 व भारतीय राज्यघटनेमध्ये प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, सन 1951 या वर्षी सर्वात प्रथम भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 28 बघा, भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला? भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 बघा, एक गाव एक पाणवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली? बघा, एक गाव एक पाणवठा ही मोहीम कोणी सुरू केलेली मोहीम आहे? बघा, एक गाव एक पाणवठा ही मोहीम बाबा आढाव यांनी ती सुरू केलेली मोहीम आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी असते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. यकृत ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी असते. विद्यार्थी, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतो. महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 31 पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी असा कोणता एक जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. कोणता एक जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. त्यामुळे एक लाईक सर्वांनीच करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण दररोज अशी सिरीज घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती होईपर्यंत आपण अशी महत्त्वपूर्ण सिरीज या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.